हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल द कॉर्पोरेट टॅरो. आज आपण नवीन सिरीज सुरू करणार आहोत. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, सगळ्यांचीच उत्सुकता शिगेलात आणली होती आणि बरेच जणांनी खरंच गेस केलं व्यवस्थित की येस, आज आपण सुरू करणार आहोत अल्फाबेट्स. सो सगळ्यांनी हिंदी डायलॉग ऐकलाच असेल ना, नाम में क्या रखा है म्हणून. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की नाममध्येच खरीच पावर आहे. त्यामुळेच आपले जे जुने ऋषीमुनी होते, पूर्वीचे लोक काय करायचे ना, की बाळाचा जन्म झाला की त्याच्या राशीनुसार जे नाव आलेलं आहे त्यावरून त्याचं नामकरण करायचे. नामकरण हा भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप मोठा संस्कार आहे. जसं जन्मलेल्या बाळांवर आपण अनेक संस्कार करतो, जसं कान टोचणे एक संस्कार आहे, तसंच बाळाचं नाव ठेवणं, नामकरण करणं हाही एक खूप मोठा संस्कार आहे. सो पूर्वीचे ऋषीमुनी आणि आपल्या भारतीय संस्कृतीत नावाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तुम्ही संतवाणी बघा, संतांचं सांगणं काय आहे? नामस्मरण. सो नामात पावर आहे. तुम्ही बघा ना, काही काही नावं जी आहेत ती खूप दमदार आहेत, ती खूप पॉवरफुल आहेत. त्यामुळे पूर्वीची लोक काय करायचे की संतांच्या नावावरून, देवाच्या नावावरूनच बालकाचं नामकरण करायचे. हल्ली जिथे एकीकडे आपल्याला दिसतं की हल्ली मम्मी आणि पप्पा यांच्या नावाच्या कॉम्बिनेशनवरून मुलांची नावं ठरवली जातात, तिथेच अजून एका ठिकाणी आपण असंही बघतो की काही लोक जी पूर्वीची नावं आहेत त्याचीच परंपरा पुढे चालू करतायत. जुनी नावांचीच पुन्हा फॅशनही येताना दिसते. मी एक गमतीशीर किस्सा इथे तुम्हाला शेअर करायची माझी इच्छा आहे की एका नामवंत न्यूमरोलॉजिस्ट आणि ॲस्ट्रोलॉजिस्ट यांचा मी व्हिडिओ बघत होते काही वर्षांपूर्वी. तर त्यांच्याकडे नेम करेक्शनसाठी एक नाव आलं होतं, जे होतं श्लेष्मा. श्लेष्मा. श्लेष्माचा अर्थ होतो शेंबूड. तर अशा पद्धतीने काही लोक विचार न करता आपल्या बाळांचं नाव ठेवतात आणि मग त्या नावाला काहीच अर्थ राहत नाही आणि त्या नावाची जी पॉवर आहे ती त्या बालकाला मिळत नाही. सो नावाला किती महत्त्व आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. मी अजून एक नाव ऐकलं होतं, रोषा. तर त्या मुलीचं नाव रोषा होतं आणि सतत तापट, चिडचिडेपणा याच्यासाठी तिचं नेम करेक्शनसाठी आलं होतं. सो ऑब्व्हियसली जिचं नाव रोषा आहे ती तर रुसूनच बसणार ना, रोष हा तिच्याकडे असणारच. सो नाव ठेवताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. दिस प्रूव्स की नावाला किती महत्त्व आहे. आता आपण सुरू करणार आहोत ती सिरीज आहे अल्फाबेट्स. अल्फाबेट आणि आपली राशी यांची सांगड घालणं थोडंसं कठीण आहे, कारण आपली मराठी भाषा जी आहे ती अतिशय समृद्ध आहे, अतिशय सुंदर आहे आणि इंग्लिश भाषा थोडीशी कमी पडते या बाबतीत. सो तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत. आता आज सुरू करणार आहोत अल्फाबेट एपासून. अल्फाबेट ए ह्याला जोडलं गेलं आहे मेष रास आणि वृषभ रास. मेषमध्ये येतं आ आणि वृषभमध्ये येतं ए. सो मेष रास ह्याचा जो कारक स्वामी आहे तो आहे मंगळ आणि वृषभ राशीचा जो कारक ग्रह आहे तो आहे शुक्र. सो अल्फाबेट ए हे ज्या लोकांचं आहे त्या लोकांना या दोन्ही ग्रहांची ताकद मिळत असते. सो काय होतं, मंगळामुळे ह्या लोकांना मिळतं नेतृत्व. मंगळ कोण आहे? मंगळ सेनापती आहे. सो लिडरशिप क्वालिटीज, नेतृत्व, डिसिप्लिन हे या लोकांना मंगळामुळे मिळत असतं, ए अल्फाबेटवाली लोक. आणि दुसरा कारक ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्रामुळे काय होतं? शुक्रामुळे ह्या लोकांना जीवन जगण्याची कला, लिव्ह लाईफ किंग साईज, दे गेट्स अट्रॅक्टेड टू द लक्झरीज, खूप हलकं फुलकं थोडंसं नेचर. म्हणजे एकीकडे मंगळाचा जो लालसर तापटपणा आणि दुसरीकडे शुक्राचा जो प्रेमळपणा, याचं एक वेगळंच कॉम्बिनेशन मिळतं तुम्हाला ज्या लोकांचं अक्षर ए वरून सुरू होतं अशा लोकांमध्ये. सो मंगळाची डिसिप्लिन आणि शुक्राचा लहरीपणा
हे एकत्र येतं आणि येतं. मी बघितलं आहे माझ्या आजूबाजूला बरेचशा लोकांचं नाव ए वरून सुरू होतं. तर ते लोकं कधी मुडीही वागतात आणि हे लोकं अत्यंत इमोशनलही असतात. सो मंगळामुळे जे काही मिळालं आहे ह्यांना, जसं नेतृत्व मिळालं आहे, डिसिप्लिन मिळालं आहे, स्ट्रिक्टनेस मिळालं आहे, तसं शुक्रापासून सुंदरता मिळाली आहे, क्रिएटिव्हिटी मिळाली आहे. तुम्हाला दिसेल की ए अक्षरांची लोकं हे लक्झरीकडे खूप अट्रॅक्ट होतात. यांच्यासाठी ऑल दॅट ग्लिटर्स इज गोल्ड ऑब्व्हियसली. पण थोडंसं मंगळामुळे ना या गोष्टींवर अंकुशही असतो. त्यामुळे हे लोकं थोडे लिमिटमध्ये असतात. यू कॅन से दिस. शिवाय या लोकांना लिव्ह लाईफ किंग साईज जरी असलं तरी थोडंसं डिसिप्लिनमध्येही हे लोकं असतात. अजून एक गोष्ट ह्या लोकांमध्ये प्रकर्षाने तुम्हाला जाणवेल ते म्हणजे ते स्वतःबरोबर इतरांचंही आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या आजूबाजूचं जग सुंदर कसं बनवता येतं ह्या बाबतीत या गोष्टीकडे त्यांचा कल जास्त असतो. सो हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्फाबेट ए. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ए अल्फाबेटवाले किती लोक आहेत जो हा व्हिडिओ बघतायत आणि हे ट्रेट्स तुमच्याबरोबर मॅच होत आहेत का? तुमच्या ओळखीमध्ये कोणी ए अक्षरावरून नावं सुरू होणारी लोकं आहेत का? आणि हे पर्सनॅलिटी ट्रेट्स त्यांच्याबरोबर मॅच होत आहेत का? हे मला नक्की कळवा. मला जाणून घ्यायला आवडेल. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. आणि लवकरच भेटूयात उद्या विथ लेटर बी. टिल देन एन्जॉय. हॅव अ ग्रेट वीकेंड अहेड. टेक केअर. बाय बाय.